नमस्कार मित्रांनो, जय शिवराय सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर आजच्या टायटल वरती मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की ट्रान्सपोर्टचं बुकिंग शोधायचं हे आजच्या ब्लॉगचं टायटल आहे. कारण हे घेण्यामागचं असं की आपण फर्स्ट ब्लॉग मध्ये गाडी सिलेक्ट करणं आणि त्याचबरोबर ट्रान्सपोर्टच्या बुकिंग कसा ट्रान्सपोर्टचा बिझनेस सुरू करणं हे कव्हर केलं होतं. त्यानंतरचा विषय येतो मित्रांनो बुकिंग शोधायच्या कुठे. जर तुम्ही गावामध्ये बुकिंग शोधताय तर तुम्हाला लोकल छोट्या छोट्या इंडस्ट्रीज भेटतील, छोटे छोटे शॉप्स भेटतील किंवा व्हेजिटेबल्स असेल, त्यानंतर फ्रुट्स असतील, हे मार्केट पर्यंत सप्लाय करण्याचा बिझनेस सुरू होतो. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या सिटीमध्ये हा व्यवसाय सुरू करताय तर सिटीमध्ये भरपूर असे पर्याय असतात मित्रांनो. त्यातले आपण सगळे पर्याय कव्हर करण्याचा आज प्रयत्न करू. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून काही राहिलं असेल तर ते कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो सर्वात महत्वाचा विषय आहे तो लोकल ट्रान्सपोर्ट. तर लोकल ट्रान्सपोर्ट जेव्हा तुम्ही एखाद्या सिटीमध्ये राहताय तर लोकल ट्रान्सपोर्ट अशा पद्धतीने कव्हर करता येतो की जर तुमच्या नियर बाय एखादी MIDC असेल, एखादी इंडस्ट्रियल असेल, तर भरपूर असे वर्कशॉप आहेत, मोठ्या कंपन्या आहेत, तर त्यांच्याशी तुमचं कॉन्टॅक्ट होणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जर मेन सिटीमध्ये राहताय आणि तुमची इंडस्ट्री जर सिटीच्या बाहेर असेल तर मग तुम्हाला ते ट्रॅव्हलिंग किंवा मग अवेलेबिलिटी हा एक महत्वाचा विषय होतो. म्हणून शक्यतो जर तुमची ट्रान्सपोर्टची गाडी असेल तर तुम्ही इंडस्ट्रीच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करा, जिथून तुम्हाला कॉल आल्यानंतर अवेलेबिलिटी लगेच करता येईल. कारण ही चेन अशी आहे की तुम्ही जर अवेलेबल नसाल तर दुसरा कोणी तिथे अवेलेबल होतो आणि तिथे तुमचा लॉस होऊ शकतो. म्हणून हा एक महत्वाचा विषय की तुम्ही जिथे राहताय तिथून इंडस्ट्री खूप जवळ गरजेची आहे. आणि जर तुम्ही मेन सिटीमध्ये राहताय तर मेन सिटीमध्ये मित्रांनो दुसरा पर्याय येतो ऑनलाईन कंपन्यांचा. तर आपण कोणत्याही ऑनलाईन कंपनीचं नाव घेणार नाहीये, बट तुमच्या लक्षात आलं असेल जर आपण पुण्यामध्ये राहतोय तर पुण्यामध्ये 2 ऑनलाईन कंपन्या आहेत ज्यांच्या मार्फत ट्रान्सपोर्टचा बिझनेस चालवला जातो. कारण ऑनलाईन कंपनी सिटीमध्ये का चालवते, कारण तिथे अवेलेबिलिटी, पार्किंग, ट्रान्सपोर्टेशनसाठी नो एंट्री वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. म्हणून तिथे झटपट उठाव आणि लेके चलो असा ऑप्शन असतो. म्हणून शक्यतो ऑनलाईन कंपनी आणि सिटीच्या आतले जे काही ट्रान्सपोर्टचा वापर करतात तर ते त्यासाठी हा पर्याय निवडतात. तर तो एक महत्वाचा विषय आहे. ऑनलाईन कंपनीच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही लोकल पण कव्हर करू शकताय, लॉंग रूट पण कव्हर करू शकताय. कारण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला लोकल ट्रिपा पण ऑनलाईन कंपनीच्या पाहायला भेटल्या असतील, त्याचबरोबर लॉंग रूटच्या ट्रिपा पण रिसेंटली तुम्हाला बघायला भेटल्या असतील. म्हणून ऑनलाईन कंपन्यांचा हा दुसरा पर्याय असतो. लोकल ट्रान्सपोर्ट मध्ये मित्रांनो तुम्ही कंपनी टू स्मॉल इंडस्ट्री टू मोठी इंडस्ट्री अशी चेन कव्हर करू शकता. तर हे तुम्हाला तुमच्या कंपनीच्या कॉन्टॅक्ट वरती अवेलेबल आहे. म्हणजे तुमच्या लोकल ज्या इंडस्ट्रियल एरियामध्ये ज्या काही छोट्या छोट्या वर्कशॉप आहेत त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट असेल तर तुम्ही ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू शकता. मित्रांनो तिसरा ऑप्शन आहे तो पॅकर्स मूव्हरचा. जर तुम्ही एखाद्या सिटीमध्ये राहताय तर पॅकर्स मूव्हर्सची कामं भरपूर असतात. ह्या सिटीमधून त्या सिटीमध्ये शिफ्ट होणं किंवा अदर स्टेट मध्ये शिफ्ट होणं, त्यासाठी पॅकर्स मूव्हर्सची मदत घेतली जाते आणि त्यांच्याकडे पण भरपूर अशा बुकिंग्स अवेलेबल असतात. तर ते पण तुम्ही नक्की ट्राय करू शकताय. कारण हे सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला बेसिक कव्हर करण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे तुमचं फर्स्ट झालं लोकल इंडस्ट्रियल सप्लाय MIDC मध्ये, त्यानंतर तुमचा ऑनलाईन कंपन्यांचा वापर, त्यानंतर तुमचा पॅकर्स मूव्हरचा वापर, त्यानंतर मित्रांनो येतं तुमचं फ्रेंड सर्कल. कारण जेव्हा तुम्ही या ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये आलेले असतात तुमचे बरेचसे ड्रायव्हर मित्र जनरेट झालेले असतात, त्यांच्यापासून तुम्हाला बरेचसे अनुभव येतात आणि तेच अनुभव तुमच्या भविष्यात ट्रान्सपोर्ट बिझनेस मध्ये कामाला येतात. तर ट्रान्सपोर्ट मध्ये तुमचे जे फ्रेंड सर्कल झालेले जे काही ड्रायव्हर आहेत त्यांच्याकडून पण तुम्हाला बुकिंग्स अवेलेबल होतात. जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत कराल त्यावेळेस तुम्हाला पण तो नेक्स्ट टाइम नक्कीच बुकिंग देतो. म्हणजे हे एक चेन आहे, एकावरती एक डिपेंड आहे, तशीच ही चेन आहे जिथे तुम्हाला ग्रुप्स वरती पण बुकिंग भेटल्या जातात किंवा मित्रांकडून बुकिंग भेटतात, ऑनलाईन कंपनीच्या बुकिंग भेटतात, लोकल इंडस्ट्रियल मधून बुकिंग भेटतात आणि सर्वात शेवटचा पर्याय असतो मित्रांनो ट्रान्सपोर्टरचा, ज्याच्याकडून तुम्हाला लोकल बुकिंग किंवा लॉंग रूटच्या बुकिंग भेटतील. तर हे पर्याय मित्रांनो 5 तुम्हाला वापरावे लागतात जेव्हा तुम्ही सिटी मधून ट्रान्सपोर्ट बिझनेस कव्हर करताय. आणि हे 5 पर्यायाच्या व्यतिरिक्त जर काय असेल तर ते कमेंट करून नक्की सांगा. कारण माझ्या माहितीनुसार तर हे 5-6 पर्याय आहेत जिथे आपली बुकिंग अवेलेबल होते आणि तिथूनच तुम्ही तुमचा ट्रान्सपोर्ट बिझनेस चालवू शकता. तर मित्रांनो हा एक विषय महत्वाचा होता म्हणून हा कव्हर केला. याच्याबरोबर जर तुम्ही बुकिंग घेऊन याच्यातून जाताय
तर तुम्हाला बुकिंग घेताना कोणत्या गोष्टी लागतात, म्हणजे तुमचे रेट्स काय लागतात, तर ते तुम्ही ज्या वेळेस आपण एक सेपरेट ब्लॉग त्याच्यावरती बनवू की कोणत्याच लोकेशनला किती किलोमीटरने बुकिंग घेतलं जातं किंवा कुठून आपल्याला रिटर्नचं बुकिंग भेटत नाही, म्हणून मग तिकडून आपल्याला कोणत्या रेटमध्ये बुकिंग घेतलं जातं हे आपण एक नेक्स्ट सेपरेट ब्लॉग मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. बट बेसिक मित्रांनो, जर तुम्हाला ट्रान्सपोर्ट बिझनेस मध्ये सर्व्हाइव्ह करायचं असेल, तुम्ही नवीन गाडी घेतली असेल, तर तुम्हाला कोणत्या पर्यायाने बुकिंग शोधायसाठी हे 5-6 घटक महत्वाचे आहेत जे तुम्ही नक्कीच तुमच्या ट्रान्सपोर्ट बिझनेस मध्ये वापरू शकता. आणि सगळ्यात महत्वाचा विषय जो सगळ्यात शेवटी मी कव्हर करतोय की आपल्याला जर बुकिंग शोधायचं, मग हे कुठे अवेलेबल होतील, तर हे तुमच्या हातामध्ये जर मोबाईल आहे, तुम्ही आता जर हा व्हिडिओ बघताय, तर तुम्ही युट्यूब चालू शकताय, तर तुम्ही मॅप पण चालू शकता. कारण एका ड्रायव्हरला ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या, एक तर नॉलेज घेणं आणि दुसरं रस्त्यावरती चालताना मॅपचा वापर करणं. कारण मॅप जर वापरला तर मॅप नुसार आपल्याला रस्ते कळतात, काही प्रॉब्लेम्स आहेत, रोड कसे आहेत, किती टोल खर्च आहे, किती काय, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या मॅप वरती समजून जातात. तर मॅप वरतीच मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी पण अवेलेबल असतात, जसं ट्रान्सपोर्टर नियर मी, इंडस्ट्री नियर मी, ट्रान्सपोर्ट नगर नियर मी, पॅकर्स मूव्हर्स नियर मी, किंवा मग ऑनलाईन कंपनीचे ऍप्लिकेशन्स, हे सगळ्या गोष्टी इंटरनेटवरती अवेलेबल आहेत मित्रांनो. जर तुम्ही तिथे जाऊन सर्च कराल, तुमच्या एरियात नियर पॅकर्स मूव्हर मी कोण आहे, किंवा तुमच्या एरियात नियर ट्रान्सपोर्टर कोण आहे, किंवा तुमच्यापासून ट्रान्सपोर्ट नगर किती अंतरावरती आहे, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी जागेवरती सापडतील. फक्त कॉल करणं हे महत्वाचं आहे. तर आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला मित्रांनो ते कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट ब्लॉग मध्ये कोणता विषय घ्यायचा ते पण कमेंट करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय.